हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्हाला थंबनेल वरून तर नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा नक्की टॉपिक काय. तर हो, आज मी बनवणार आहे एकदम सिंपल, सोबर आणि पटकन होणारे असे ते म्हणजे रव्याचे गुलाबजाम. तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. रेसिपी एकदम सिंपल आहे. काहीही जास्त रेसिपीमध्ये आपलं म्हणजे जास्त काही आपण बाहेरचं असं सामान इन्ग्रेडियंट्स यामध्ये जास्त असे घेतलेले नाहीयेत. तर चला रेसिपीमध्ये आपल्या पहिलं काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगतो. तर पहिलं मी घेतलंय तो म्हणजे 1 कप रवा. आता माझ्याकडे मेजरिंग जे कप्स आहेत सो त्याच्याने मी 1 कप रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा वापरू शकता किंवा जाड रवा जो असतो तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. नंतर आपण त्याला ग्राइंडिंगच करणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागली आहे 4 चमचे ती म्हणजे मिल्क पावडर किंवा 10-10 रुपयेवाले 2 पॅकेट जरी तुम्ही घातलात 1 कप साठी तरी पण खूप आहे. त्याच्यानंतर 2 चमचे आपण मैदा घेतलेला आहे. नॉर्मलच मैदा वापरलाय ज्यावेळेने आपण पोहे खातो सो त्याच्याने मैदा आपल्याला मापायचा आहे. सो त्याच्यानंतर यामध्ये मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाकासाठी म्हणजे आपण पाक करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कप साखर लागणार. तर पुन्हा एकदा सामान तुम्हाला मी सर्व डिटेल्स सांगतो की नक्की काय. 1 कप रवा घेतलाय, 2 चमचे आपण मैदा घेतलेला आहे, नॉर्मल मैदा. त्याच्यानंतर 4 चमचे आपण आपली मिल्क पावडर वापरायची आहे, इलायची पावडर आणि 1 कप साखर. तर एवढे सिंपल इंग्रेडियंट्स आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी सुद्धा लिहून देईल डिटेल सगळं. त्याच्यामध्ये जे काही सामान असेल, जे काही मी आता यामध्ये इन्क्लुडेड करतोय, जे जे सामान आता मी या रेसिपी मध्ये वापरतोय ते सामान तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देईल वजनी मापांसह. म्हणजे माप तुम्हाला त्याच्यामध्ये मी देईन. वजनी माप नाही दिलं तरी चालेल. सिंपल आपले जे घरगुती चमचे असतात त्याच्या प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिहून देईल. सो त्याच्यानंतर आता आपल्याला बनवायचा आहे आपल्या गुलाबजामसाठी परफेक्ट असा पाक. पाक खूप इम्पॉर्टंट असतो. जर तुमचा पाकच नीट झाला नाही तर तुमचे गुलाबजाम मुरायला सुद्धा खूप इश्यू होऊ शकतो. तर आपण सुरुवात करूयात ते म्हणजे कसा पाक बनवायचा. तर जिथे आपण 1 कप रवा घेतला होता त्याच्यात 1 कप आपण साखर घेतली आणि त्यात आपण 2.5 कप पाणी घातलेलं आहे. 2.5 कपच आपल्याला पाणी वापरायचंय 1 कप साखरेसाठी. जास्तही त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही नंतर अजून पाणी ऍड करू शकता. तर कारण कसं पाक हा नंतर उरला जातो किंवा नंतर तो कधीतरी फेकला सुद्धा जातो. तर तसं होऊ नये म्हणून पहिलेच आपण थोडासा पाक कमी रेडी करायचा आहे. सो त्याच्यानंतर आता बघा छान साखर मेल्ट होईपर्यंत मी त्याला छान मिक्स करून घेतोय. सो त्याच्यानंतर ह्या पाकामध्ये मी घालणार ती म्हणजे आपण इन्ग्रेडियंट घेतला होता सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे आपली इलायची पावडर. सो इलायचीची पावडर आहे ती टाकली. तुम्ही इलायचीची पावडर नाही टाकलात तरी चालेल, अख्खी इलायची असते ती सुद्धा टाकलात तरी सुद्धा चालेल. सो त्याच्यानंतर आता छान असं त्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये एक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंटचा असा इन्ग्रेडियंट तो म्हणजे फूड कलर. तर कलरने काय होतं म्हणजे का बाहेर हलवाईवाल्यांकडे जसा आपला गुलाबजाम मिळतो ना अगदी तसा पाकाला रंग येतो आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. म्हणून तुम्ही डायल्यूट करून घालू शकता किंवा नॉर्मल असं जसं आता पाण्यात आपण टाकला सो तसा घालू शकता. त्याच्यानंतर पाकाला आपण जनरल नॉर्मल उकळ द्यायची आहे. जास्तही त्याला आपण उकळ द्यायची नाहीये कारण तर तो खूपच कॅरमलाइज होऊ शकतो जसं आटत जाणार तसं. सो म्हणून आपण नॉर्मलच त्याला हे करायचं. आपल्या हातात आहे ना नॉर्मल एकदम थोडासा धागा बनला पाहिजे. जसं आता तुम्हाला पाक मी दाखवला अगदी नॉर्मल धागा बनला पाहिजे. एकदम स्पष्ट असा धागा बनता कामा नये. तसा बनला तर नंतर काय होतं माहितीये का गुलाबजाम पाणी म्हणजे ते जो पाक आहे तो खेचून घेतात पटकन. एक टीप नक्की लक्षात घ्या. नॉर्मलच उकळायचं आहे जसं आता मी उकळून घेतलंय. तर आपलं उकळून झालेलं आहे पाक आपला पूर्ण रेडी झालाय. तो आता मी एका साईडला ठेवून देतो. सो तोपर्यंत आपण पटकन तयारी करूयात आपल्या गुलाबजामची. त्याच्यानंतर ग्राइंडर जार मध्ये आपला 1 कप जो आपण रवा घेतला होता तो पूर्ण त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपली मिल्क पावडर जी आपण 4 चमचे वापरली होती सो ती यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे. त्याच्यानंतर यामध्ये ऍड करायचा आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे मैदा. तो मैदा पण खूप महत्वाचा आहे कारण मैद्यामुळे आपले जे हे आहेत गुलाबजाम आहेत ते तुटणार नाहीत. जेव्हा आपण मळतो पीठ नाही तर पीठ छान मळलं जातं जेव्हा आपण मैदा घालतो. तर म्हणून त्यामध्ये मैदा नक्की घाला. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आपलं मीठ एकदम चिमूटभर, आणि मीठ घातल्याच्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाचा इन्क्लुडेड पदार्थ तो म्हणजे घी, एक तूप. कारण तो जर आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये घातला आणि जेव्हा आपण ते फिरवतो मिक्स करतो तेव्हा ते बारीक सुद्धा होतं, जेव्हा ते एकत्र सगळीला ह्याला लागलं जातं, पूर्ण रव्याला, मैद्याला, मिल्क पावडरला एकत्र होत सगळं लागलं जातं. म्हणून मिक्सर ग्राइंडर मध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं वाटणार आहात, मिक्स करणार आहात, सो तेव्हा त्यामध्ये घी घालायचंय. काही कडक वगैरे होत नाही पीठ, म्हणजे आपलं जे आहे काही एवढं जास्त हे होत नाही, ऑइली पण जास्त होत नाही भांड. नॉर्मल सिंपलच घी घालायचं, जास्तही घी घालायचं नाही. बघा छान मस्त अशी फाईन आपली पावडर रेडी झालेली आहे. तर ह्याच्यानंतर पुढे काय स्टेप करायची ती आता तुम्हाला मी सांगतो. ती म्हणजे आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट स्टेप आहे. आपला पाक बनवणं पण ही एकदम इम्पॉर्टंट स्टेप होती. त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. ती म्हणजे यामध्ये तुमचं प्रमाणात जरी वरती झालं जास्त तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर कसं करायचं ते तुम्हाला आता मी सांगतो. हे आपलं पीठ बनवायचं आहे आपल्या गुलाबजामसाठी. तर ज्या कपनी आपण आपला रवा मोजून घेतलाय त्या कपनी त्यामध्ये दुप्पट आपण फक्त पाणी आणि दूध हे दोन गोष्टी घालणार आहोत. अर्थात काय एकदम सेम आपलं माप आहे, ते म्हणजे आपण जर 1 कप रवा घेतलाय तर त्यामध्ये 2.5 कप आपण पाणी घालायचं, एवढं सिंपल आहे. सो त्याच्यानंतर पाणी किंवा दूध तुम्ही दोघांपैकी एक वापरू शकता. दूध तरी वापरू शकता किंवा पाणी सुद्धा वापरू शकता. दोन्ही मिक्स करून वापरलात तरी पण चालेल. 1.5 कप दूध 1.5 कप पाणी एवढं तरी केलात तरी पण चालेल 1 कप साठी. तर त्याच्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर घालायची. त्याच्यानंतर एक मेन इम्पॉर्टंट, एकत्र सगळं घालायचं नाही. थोडं थोडं घालायचं, हळूहळू मिक्स करायचं, परत थोडं थोडं घालायचं, हळूहळू मिक्स करायचं, असं करायचं. आणि ह्यामध्ये ही एक मेहनत आहे की ती म्हणजे खूप पटापट आहे ना, त्याला असं खूप फास्ट करावं लागतं. जर तुम्ही ते केलं नाही ना तर पीठ खूप हे होऊ शकतं, पटकन खालती लागू शकतं. तर तुमच्या कढईवरती सुद्धा डिपेंड ती गोष्ट आहे. कारण माझी जी कढई आहे ती नॉनस्टिक कढई आहे, सो मला काही त्या गोष्टीचं टेन्शन नाहीये. ह्याची कॉस्ट काहीतरी 600 प्लस होती. खूप बेस्ट कढई आहे ही, नॉर्मल लोकल शॉप मधनं घेतली होती. खूप बेस्ट कढई आहे, सो मला खूप बरी पडते अशा वेळेला जेव्हा आपण नॉर्मल काही असं बनवत असतो तेव्हा. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता कसं त्याची कन्सिस्टन्सी किती पातळ होती आणि ती आता किती घट्ट होत चालली आहे. अजून आपल्याला बऱ्यापैकी त्याला घट्ट करायचं, हे तर खूप नॉर्मल आहे. आपण याला ह्याच्यापेक्षा अजून घट्ट करायचंय, कारण ही स्टेप खूप यामध्ये इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्याला नीट मिक्स केलात तरच ते त्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातील. जर तुम्ही त्याला नीट मिक्सच केलं नाही, नीट जर तुम्ही त्याला नॉर्मल असं फिरवलंच नाही ना, तर तुमचं जे आतमध्ये पिठाच्या आतमध्ये जे गोळे गोळे राहणार, म्हणजे आपण जेव्हा पीठ टाकतो दुधामध्ये त्या पाण्यामध्ये तर तेव्हा असं पटापटा मिक्स करायचं. तर आता बघा मी पूर्ण असं पीठ जे पटापटा विक्स करतो त्याचं कारण ते म्हणजे हे आहे की जर तुम्ही ते छान असं विक्स केलात तर इम्पॉर्टंट आहे, तरच तुमचं खालती ते लागणार नाही पीठ, अर्थात करपणार नाही. आता माझीकडे नॉनस्टिक आहे सो म्हणून मग त्याच्यानंतर आता मी लाकडाचा स्पून यूज केला, कारण नॉनस्टिकच्या याला लाकडाचाच यूज करावं लागतं. पण मगाशी मी ते विक्स तो आता माझ्याकडे स्टीलचा आहे, कारण तो आता वुडन मध्ये मिळणार नाही, सो म्हणून मी तो यूज केला. कारण त्याच्याने लम्स पटकन इझिली निघून जातात, लम्स होत नाही. तर पीठ बघा मी थोडासा फूड कलर घातला होता, तुम्ही ऑप्शनल आहे, घाला नाही घातला तरी पण चालेल. बघा पीठ कितपत छान असं मस्त घट्ट झालेलं आहे. अगदी ह्याच्यामध्ये आपल्याला तसंच पीठ हवंय. त्याच्यानंतर टिप नंबर 3, किती म्हणजे पीठ मळणं किती इम्पॉर्टंट आहे. जेवढं पीठ भागवणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पीठ मळणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपण जर नीट विक्स केलं नसेल किंवा तेव्हा आपण नीट ढवळलं नसेल पीठ, मग त्याच्यात लम्स बनणार, म्हणजे त्याच्यात छोटे छोटे गोळे रव्याचे वगैरे राहणार. तर ते मळताना एक ग्लास घ्यायचा, त्याला सुद्धा एक माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली की ती म्हणजे मी आहे ना त्याला घीनी नॉर्मल ग्रीस करून घेतलं नव्हतं. सो ही माझ्याकडनं चूक झाली, म्हणून त्याला ते जास्त लागलं. तुम्ही जे काही ज्याच्याने मळणार आहात ना, जे काही घ्याल तांब्या ग्लास त्याला छान असं मळण्यासाठी, जेव्हा आपण पापडाचं करतो ना, आता बघा मी ग्लास घेतला आणि त्याच्याने असं छान मळतोय, त्याला मारतोय, अगदी तसं त्याला तेल वगैरे ग्रीस करून घ्या, नाही तर त्याला ते खूप चिपचिप होतं. त्याच्यानंतर हे जे पीठ असतं ते पहिलं खूप चिपचिप लागणार आहे तुम्हाला, कारण तेव्हा खूप गरम असतं पीठ आणि वरण ते खूप चिपचिपी असतं, रवा असतो त्यामध्ये आपण वापरलेला, सो म्हणून ते खूप चिपचिपी होतं. म्हणून त्याला छान एका ग्लासाने एकदम छान पटापटा मारायचं आणि खूप इतकं जेवढा तुम्हाला प्रयत्न करताय ना त्याच्या लम्स त्याच्या आतल्या मोकळ्या करायचं, अगदी तसं करायचं आणि पटापटा त्याला छान मळायचं. ती घी यामध्ये जास्त वापरा, घी मध्ये खूप छान त्याचे टेस्ट
इतकी मस्त लागते ना घीची, की तुम्हाला मी काय सांगू, इतके खरंच मस्त झाले होते. ज्याला व्हिडिओ आवडत असेल ना, सो प्लीज त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण आता जे व्हिडिओ बघतायत ते लोकं फक्त बघतात, व्हिडिओला लाईक करतात, कमेंट करतात. सो गुड, चांगलं आहे. पण जे करत नाहीत त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना जरी कमेंट करता जरी येत नसेल ना, त्यांनी कमेंटपासून लांबच राहा. कारण माणसांच्या अशा ह्याच्यामध्ये बुद्धी चालतात ना, लोकांना कमी खेचण्यामध्ये, लोकांना पाठी खेचण्यामध्ये लोकांची अशी बुद्धी चालते ना, मग तेव्हा ते कशाही कमेंट करतात आणि मोकळे होतात. तर असू दे, तो प्रश्न वेगळा आहे. आपण रेसिपी करतोय, मी त्या कमेंट्सकडे दुर्लक्षच करणार आहे आणि त्या माणसांना सुद्धा मी दुर्लक्ष करणार आहे. सो आता बघा, माझे जे गुलाबजामचे बॉल्स आहेत ते मी रेडी करून घेतलेत. टोटल 1 कप मध्ये माझे 70 तरी हे बनले आहेत गुलाबजाम. आता मध्ये काय आलं, मी छोटे करत होतो मध्ये, सॉरी, मी माझ्याकडनं मध्ये मोठे होत होते, मनूकडनं छोटे होत होते, म्हणजे माझी बहीण. तर ह्याच्यामध्ये काय झालं, छोटे मोठे असे झाले. आणि जेव्हा मी ते पाकात टाकले ना, तेव्हा ते इतके मोठे झाले ना. तर म्हणून टिप नंबर 4, किती म्हणजे काय, हे टिप नंबर 4 ते म्हणजे तेल. आता तुम्ही जेव्हा तेल तापत ठेवता तेव्हा काय करायचं, एकदम हायरली तेल तापू द्यायचं नाही, नॉर्मलच आपलं तेल तापवायचं, जास्तही तेल तापवायचं नाही. बघा, मी जेव्हा तो गोळा टाकला ना, नॉर्मल तेल तापलेलं होतं, जास्तही नाही. फ्राय करताना सुद्धा एक महत्वाची इम्पॉर्टंट टिप आहे, ती म्हणजे की हाय फ्लेमवर जास्त फ्राय करू नका, कारण ते एक समतोल सगळीकडे भाजले गेले पाहिजेत. आता फ्राय करताना माझ्याकडनं एक मोठी चूक ती म्हणजे की मी ना मध्ये मध्ये त्याला स्टर करत नव्हतो, अर्थात काय, ते मध्ये मध्ये असे फिरवत नव्हतो, तेव्हा ते एकसरीचे सगळीकडे भाजले जातात. नंतर मला माझ्या मम्मीने सांगितलं की ते एकसरीने छान असं त्यामध्ये आपण चमच्याने ते फिरवायचे आहे, म्हणजे तेल ते नॉर्मल असं फिरवायचं, म्हणजे ते एकसरीने सगळीकडे छान असे भाजले जातात. मग माझं काय आलं, वरचे जे होते त्याचं थोडासा नॉर्मल कलर हे झाला, चेंज झाला. सो आता बघा, मी छान असे त्यामध्ये टाकलेले आहेत तेलामध्ये. टिप नंबर तीच आहे की त्यामध्ये जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा ते नीट असं मिक्स करा, थोड्या वेळ त्याला तेलामध्ये असू द्या, पटकन कुरं करायचं, खाली चिकटला असेल तर तो फुटण्याची सुद्धा शक्यता असते. तुमचा गुलाबजाम फुटला तर तुमचं मन सुद्धा तुटू शकतं. म्हणजे थोडस तरी मनामध्ये वाटतं, यार मी एवढी मेहनत केली, एवढं काय केलं त्याला, आणि हे मध्येच फुटतंय कसं. म्हणून छोट्या छोट्या टिप लक्षात घ्यायच्या असतात, त्याच्याने ती रेसिपी अजून इन्क्रीज होते आणि एकदम मस्त बनते. सो आता बघा, छान फ्राय झालेले आहेत, एक सरीचा वेगळा रंग त्याला आलेला आहे. सो आता पूर्ण असे काढायचे तेलामधनं. छान बघा, आता एक सरीचा रंग आलाय आणि खूप सुंदर दिसतात आणि चवीला तर कुरकुरीत एकदम अप्रतिम लागतात. जरी तुम्ही असेच जरी खाल्ला असतात ना, तरी पण ते इतके भारी लागत होते. एकदम सेम टेस्ट मध्ये जेव्हा तुम्ही पाकात टाकता त्याची दुप्पट चव वाढते. मला तर इतके आवडले, खरंच खूप छान झाले होते. मी एकदा परत बनवणार आहे, ही स्वामींसाठी म्हणून मी बनवले, की गुरुवार होता, की स्वामींना काहीतरी नैवेद्य करूया ना आपण. सो म्हणून म्हटलं की रव्याचे गुलाबजाम करूयात पटकन. सो कारण ही रेसिपी एक हिडन होती, छान होती, एकदम मस्त. सो म्हणून ती करण्याचा विचार केला आणि ती केली आणि इतकी मस्त बनली ना. कदाचित स्वामींची इच्छा असेल की माझ्याकडनं बनवून घ्यायची, आणि ती बनले आणि खूप सुंदर झाले. चवीला तर एकदम अप्रतिम झाले होते, खरंच खूप छान झाले होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरात जर स्वामी असतील, स्वामी माऊली असतील, तर त्यांना नक्की ह्याचा नैवेद्य दाखवा. आपल्या स्वामी माऊलीला आहे ना, नक्कीच हे का नाही आवडणार, खरंच आवडणार, इतके सुंदर बनले होते. सो चला, आता ते झालं. त्याच्यानंतर मी स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आपला पाक सुद्धा रेडी झालेला आहे. पाक झाला आपला. पाक तर नॉर्मल जर थंड झाला असेल तर एकदम कोमटा, एकदम कोमट त्याला तापवून घ्यायचं. खूप कोमट जास्तही तापवायचं नाही, नॉर्मलच कोमट तापवायचं, नाही तर ते आतमध्ये गेला त्यांच्या साली निघू शकतात. त्याच्या साली निघू शकतात की ते म्हणजे आपले गुलाबजामचे साली निघणार ना, का आपण गुलाबजाम त्यामध्ये घालणार, तर त्याच्या साली निघू शकतात. सो निघू नये तर म्हणून नॉर्मलच आपलं तापवायचं, जास्तही तापवायचं नाही. तो पण जर तुमचा थंड झाला असेल पाक तरच सुद्धा तापवायचं, नाही तापवला तरी पण चालेल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, मी सगळे फ्राय करून घेतले मीडियम डीम फ्लेम वरती, जास्तही हाय फ्लेम वरती फ्राय केले नाहीत. सो त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पटापटा छान असे माझे जे गुलाबजाम आहेत ना, ते आता त्यामध्ये टाकतोय. आता तुम्ही मला बोलाल एकत्र सगळे टाकायचे, काय एक एक टाकतोय. सध्या मी चॉपस्टिक
पकडायला शिकतोय आणि ती शिकलेलो सुद्धा आहे चॉपस्टिक नूडल्स खाण्यासाठी. आणि सध्या लवकरात लवकर नूडल्सची रेसिपी शेअर होणार आहे आपल्या चॅनलवरती. पटापटा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला व्हिडिओ आला ना चायनीज रेसिपीचा तर तुम्हाला जास्त विलंब करता येणार नाही, पटकन तुम्हाला बघून बनवता येईल. तर म्हणून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॉपस्टिक्स पकडणं सुद्धा खूप मला तरी आता चांगलं वाटतंय आणि एकदम छान वाटतं चॉपस्टिक्स पकडलं तर. म्हणून बघूया की ट्राय करूया, कारण एक एक टाकूया एक एक करूया, एक एक टाकूया एक एक करूया, म्हणून चॉपस्टिक यूज करत होतो. पण नंतर कंटाळा आला की एवढे 70 गुलाबजाम मी एक एक किती वेळ टाकत बसणार, का मी माझा वेळ वाया घालवू. सो नंतर मग म्हणून उचललं ताट आणि टाकले सगळे त्याच्यात आणि छान असे मिक्स करून घेतले, कारण त्याचा प्रत्येक काय ह्याच्यात त्याला लागला पाहिजे रस. आपला जो पाक आहे ना तो प्रत्येक याला असा डिटेल लागला गेला पाहिजे. तर बघा मी छान टाकले त्याला, आता मिक्स करून घेतो आणि इतके बेस्ट टेस्ट झाली होती. खरंच लिटरली मी तुम्हाला सांगतो की खरंच तुम्ही बनवून घ्या, इतके मस्त झाले होते. त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला पुढे दिसेल. मी असं नॉर्मल खोलून सुद्धा दाखवलाय, आतमधनं एकदम रसरशीत, एकदम टेस्टी, जास्त असे छान गोड असे एकदम मस्त असे आपला गुलाबजाम रेडी झालाय. बघा किती सुंदर दिसतोय गुलाबजाम, तोंडात टाकताच विरघळतो, इतका मस्त होतो हा गुलाबजाम. नक्की तुम्ही सर्वांनी ट्राय करा.